मी गौरी. तर आज मी तुम्हाला वाचलेल्या एका पुस्तकाविषयी थोडी माहिती सांगणार आहे. तर मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे गुरुसेवेचे फळ. या पुस्तकाचे लेखक आहेत नथुजी दौलत देवरे. या पुस्तकाची किंमत आहे 120 रुपये आणि या पुस्तकामध्ये अशा खूप छान गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला छान शिस्त लागू शकते आणि त्यापैकी मला आवडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या गोष्टीचे नाव आहे संगतीचा परिणाम. तर एके दिवशी एक राजा जंगलात जात होता. जंगलावर आणि तो घोड्यावर बसून जात होता. तेव्हा जाता जाता मधातच तो एका वस्तीत गेला आणि तेथे एक पोपट ओढत होता. कुणीतरी आले त्याला घेरा, त्याला मारा आणि त्याला लुटा. हे बोलणे ऐकून राजाला लगेच कळले की आपण दरोडेखोरांच्या वस्तीत येऊन पोहोचले आहे. तेव्हा राजा लगेचच तेथून निघतो आणि तो जंगलात जात असताना मग तो खूपच आत जातो आणि तो तेव्हा जंगलात जात असताना एका आश्रमात गेला आणि आश्रमात गेल्याच्या नंतर तिथे अजूनच त्याला पोपट दिसला. तेव्हा तो पोपट म्हणत होता, आपल्यासाठी एक पाहुणा आला आहे, त्याची सेवा करा, त्याला आसन द्या, त्याला पाणी द्या. या प्रकारे बोलणं ऐकून तो राजा खूप आश्चर्यचकित झाला आणि तेव्हा त्याने त्या आश्रमातील महाराजांना विचारले की दोन्हीही पोपट एकाच जातीचे असून या पिठामध्ये एवढा फरक कसा. तेव्हा तो पोपट म्हणाला, याचे उत्तर मी तुम्हाला देतो. तेव्हा तो पोपट म्हणत होता की तुम्हाला जो पोपट मिळाला होता तो माझाच भाव, पण त्याला त्या दरोडेखोरांनी नेले आणि मला या साधनावर आले. त्यांचेच बोलणे ऐकून तसंच बोलला तुम्ही आणि मी साधू महाराजांच्या बोलणे ऐकून तसंच बोललो. तर यामुळे आपल्याला संगतीचा परिणाम कसा होतो हे कळलं. तर त्यामुळे आपण आपली संगतसुद्धा चांगल्या प्रकारे ठेवायला पाहिजे.